मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। मित्रांनो, आपण सर्व स्वामी भक्त आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील वेगवेगळे प्रश्न सुटण्यासाठी आपण स्वामी सेवा करतच असतो। तर या स्वामी सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे स्वामी चरित्र सारामृत होय। तर ही गोष्ट प्रत्येकालाच माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वेगवेगळ्या लीलांचं, त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या गोष्टींचं, त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांचं एक पुस्तक आहे। आणि स्वामींनी असं सांगितलेले आहे की जे व्यक्ती हे सारामृत वाचेल त्याच्या आयुष्यातील जी काही संकट आहेत, जी काही अडचणी आहेत ते मी स्वतः दूर करीन। तर आपण प्रत्येकजणच स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतो। तर हे जे पारायण आहे तर या पारायणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आणि आपणास ज्या प्रकारे वेळ मिळेल आणि ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे आपण किती पद्धतीने हे सारामृताचे पारायण करू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। तर स्वामी चरित्र सारामृताची सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी, चमत्कारिक आणि कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करणारी सर्वात महत्त्वाचं पारायण म्हणजे 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण। तर जो ग्रंथ लिहिला गेला त्यावेळेलाच त्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की जे व्यक्ती मनापासून मनोभावे स्वामींचे 108 पारायण करेल त्यांची कोणतीही समस्या असेल ते स्वामी महाराज स्वतः येऊन सोडवतील। तर हे 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे? स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तर हे जे 21 अध्याय आहेत हे संपूर्ण एका वेळेत एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत। असे 108 दिवस म्हणजे जवळजवळ 3 महिने जातात। तर 3 महिने तुम्ही हे पारायण करायचं आहे। दररोज एक वेळा स्वामी चरित्र सारामृतातील 21 अध्याय वाचायचा आहे। पारायणाची मांडणी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आणि ही जी मांडणी आहे ती कशी करावी हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेच। तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन चॅनलवर बघू शकता। तर ही झाली 108 स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे याची माहिती। ही झाली पहिली पद्धत। दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे 7 दिवसाचे पारायण। 7 दिवसाच्या पारायणामध्ये दररोज 3 अध्याय असे वाचन करायचे असते। तर हे जे वाचन आहे ते 7 दिवसांमध्ये एकूण एक पारायण पूर्ण होत असते। तर अत्यंत कमी वेळामध्ये होणारं अतिशय प्रभावी असं हे पारायण आहे। पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे 3 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण। तर 3 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 7 असे अध्याय वाचायचे आहेत। तर ज्या वेळेला आपण 21 अध्याय पूर्ण करतो त्यावेळेला एक पारायण होतं। तर तुम्ही ते 3 दिवसांमध्ये सुद्धा वाचून पूर्ण करू शकता। त्याचप्रमाणे अजून एक की ज्यांना 7 दिवस किंवा 108 दिवस असे बरेच दिवस पारायण करणे जमत नाही, काही नियम पाळणे जमत नाही, तर अशा लोकांना 1 दिवसाचे संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे सुद्धा आहे। अतिशय प्रभावी सेवा आहे। एका दिवसामध्ये एका बैठकीमध्ये एक मांडीमध्ये हे पारायण तुम्ही करू शकता। तर ह्या सुद्धा पारायणाचे खूप चांगले अनुभव आहेत। असे ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी संकल्प सोडून एक अशी कितीही अनंतपटीने पारायणे करू शकता। फक्त ह्या पारायणाचा नियम असाच आहे की तुम्ही एका दिवसाचा असल्यामुळे ह्या एका दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण जे 21 अध्याय आहेत ते वाचून काहीही करून पूर्ण केलेलेच आहे। तुम्ही सकाळी 14 आणि सायंकाळी 14 असे दिवसभरात वाचून अध्याय पूर्ण केले तरीही चालतात।
त्याचप्रमाणे पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे 21 दिवसांच्या पारायणाची। तर हे पारायण कुणी करावे, तर बघा ज्यांना अजिबातच वेळ नाही 5 ते 7 मिनिटांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा होऊ शकते, तर अजिबात ज्या महिलांना त्यांची लहान मुलं आहेत, काही कारणास्तव आजारी आहेत, अशा लोकांनी सुद्धा हे 21 दिवसाचे संकल्पयुक्त पारायण करू शकतात। तर 21 दिवसाच्या पारायणामध्ये काय करायचं आहे, मांडणी नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि 21 दिवसांमध्ये दररोज स्वामींचा सारामृताचा एक अध्याय वाचायचा आहे। दररोज एक अध्याय वाचायचा आहे। पटकन होतं, 3 ते 5 मिनिटांमध्ये हा अध्याय वाचून होतो। अतिशय साधी, सोपी आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। तर अवश्य ज्यांना अजिबात वेळ मिळत नाही पण खूप स्वामींची इच्छा करायची, सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी अशा पद्धतीने 21 दिवसाचे पारायणसुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही 11 दिवसाचे सुद्धा अनुष्ठान करू शकता। 11 दिवसांमध्ये तुम्ही रोज 2 अध्याय वाचू शकता आणि शेवटच्या दिवशी जेवढे अध्याय राहतील ते अध्याय तुम्ही त्या दिवशी संपूर्ण वाचन करायचं आहे। तर ह्या स्वामीचरित्र सारामृत वाचनाच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर ह्या पारायणाचे नियम काय आहेत बघा, जोपर्यंत तुमचं पारायण वाचन सुरू आहे तोपर्यंत मांडणी तेथून हलवायची नाही आहे। 7 दिवसाचं असेल तर 7 दिवस तुम्हाला तिथे ठेवावंच लागेल। फक्त एका केसमध्ये ज्या वेळेला 108 दिवसांचं असेल त्यावेळेला धूळ बसू शकतो, कचरा बसू शकतो। तर तुम्ही काय करायचं आहे, देवपूजा करताना तेथील सर्व स्वच्छता करायची आहेत, फुले वगैरे बदलायचे आहेत आणि मांडणी आहे तशी ठेवायची आहे। मांडणी जोपर्यंत सारामृत म्हणजे पारायणाचे उद्यापन होत नाही तोपर्यंत मांडणी तेथून हलवायची नाहीत। आणि कोणतंही पारायण करा, कितीही दिवसाचं करा, त्यामध्ये मांसाहार न करणे हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। तुम्ही बाकीचे कोणतेही नियम न पाळून केले तरीही चालते, परंतु मांसाहार हा या सारामृत पारायणाच्या काळामध्ये चुकूनही करू नका, कारण असे केल्यास तुम्हाला सेवेचे फळ न मिळता उलट सेवेचे दोषच लागतात। त्याचप्रमाणे हे पारायण सुरू असताना चोरी करणे, खोटे बोलणे, लबाडी करणे, त्याचप्रमाणे जाणून बुजून मुद्दामून एखाद्याचे खूप मोठे नुकसान करणे, एखाद्या व्यक्तीला फसवणे, त्याचप्रमाणे त्याला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्याचा छळ करणे किंवा वाईट एखादे कर्म करणे, ह्या गोष्टी चुकूनही करू नका। कारण ज्या वेळेला आपण एखादी सेवा पारायण करतो आणि त्यावेळेला जर आपण अशा काही गोष्टी करत असेल तर आपण केलेल्या सेवेचे पुण्य हे त्यांना लागते। त्यामुळे चुकूनही अशी कोणतीही कामे करू नका जेणेकरून तुमच्या सेवा सफल होणार नाहीत आणि तुम्ही केलेल्या सेवेला कोणताच अर्थ राहणार नाही। तर मी तुम्हाला हे जे पारायण आहेत याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेतच, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने पारायण करू शकता। तर या पारायणाची साधी सोपी मांडणी कशा पद्धतीने करावी याचा मी इथे फोटो देईन। तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मांडणी करून पारायण करू शकता। तर श्री स्वामी समर्थ महाराज हे पारायण केल्याने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण नक्कीच करतील। म्हणूनच आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे काही सेवा, उपाय, व्हिडिओ, तोडगे टाकत असते। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू। श्री स्वामी समर्थ।